गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज सकाळचं माझं रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी आहे जयश्री आणि तुमचं जयश्री मराठी ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर माझं रुटीन हे सकाळी 5:30 वाजेपासूनच स्टार्ट होतं, कारण तनिष्काला सकाळची शाळा असल्यामुळे उठावंच लागतं आणि तिच्यासाठी मला टिफिन बनवावा लागतो. तर ती सकाळी 6:15ला गेली की 2 वाजेपर्यंत तिची स्कूल असते. मग त्याच्यामुळे तिला टिफिन हा द्यावाच लागतो आणि तिचं असं असतं की दुसरं काही नको मम्मी, मला भाजी पोळीच हवी. त्याच्यामुळे मग तिला मी रोज भाजी पोळीच, सलाड वगैरे देत असते. तर ती आता फ्रेश होऊन आली आहे आणि आता मी तिच्या वेण्या घालते. तनिष्काला केस खूप वाढवायची खूप हौस आहे आणि तिला असं वाटतं की मम्मी माझे केस मोठे व्हायला हवेत. कारण माझे केस खूप पातळ आहे आणि मला पण हौस आहे की तनिष्काचे केस हे थोडेसे लॉंग असायला हवे. त्याच्यामुळे मी तिची रोज तेलाने थोडी मालिश करते आणि तिच्या वेण्या ह्या घालून देते. तर सकाळची वेळ ही खूप फास्ट आणि लवकर पटपट जाते. त्याच्यामुळे मला खूप फास्ट काम करावं लागतं, कारण 6:10 तिची व्हॅन येते. तर सकाळची 5:15 वाजेपासून तनिष्काचं रुटीन सुरू होतं, तर ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत असतं. कारण ती सकाळी 6:15ला गेली तर 2लाच येते. त्याच्यानंतर मग परत तिचा क्लास, स्विमिंगचा क्लास, अभ्यास, एलिमेंटरीचा क्लास, असं तिचं डेली रुटीन असतं. तर सकाळचे जे काही वेळ असतो 5 मिनटं ती एकदम शांत बसते. मग तेवढ्या वेळात मी तिच्याशी थोडीशी गप्पाही मारते. मग ती शाळेतल्या मैत्रिणीशी तेवढी मला शेअर करते. आणि चला तर मग पटपट आता मला तिला सोडवायला पण जावं लागेल. इथं मी तिच्या वेण्या कंप्लीट करून दिल्या आहे. आता ती निघाली आहे. तर काका, तिचे व्हॅनवाले काका आलेले आहेत. तर चला मग तुम्हालाही दाखवते तिच्यासोबतच. तर इथे तनिष्का स्कूलमध्ये चालली आहे. त्याच्यानंतर लगेच मग रियांचं सुरू होतं. त्याचंही 9ला स्कूल असते. त्याच्यामुळे मला लगेच तनिष्का गेली की लगेच रियांशला उठवून त्याची अंघोळ वगैरे, तसा तो स्वतःच सगळं करायला बघतो. पण मग अजून तो छोटा आहे, त्याच्यामुळे मी त्याच्याकडे लक्षच देत असते. आता त्याच्याही स्कूलचा टाईम झालेला आहे. अगदी 8:45 वाजले आहेत आणि त्याला मी सांगते की तू दूध पिऊन घे. पण त्याचं चाललं आहे की मम्मी मला आज गव्हाचे बिस्किट हवेत. तर मी त्याला अगोदर 4 दिले आणि तो म्हणते मम्मा अजून मला 1 हवा आहे. तर मग मी त्याला अजून 1 घेऊन येते, की आवडतं त्याला गव्हाचे बिस्किटं सकाळी सकाळी खायला. आणि असं आहे की त्याला त्याच्या हातानेच खायचं असतं. चला तर मग आता तो त्याच्या हातानेच खातो आहे, नाही म्हणतो आहे मला. तर त्याचं मी छोटीशी क्लिप काढली आहे की बघा तुम्ही पण त्याच्या हाताने किती छान खातो. सांडतं थोडंफार पण मग ठीक आहे, की त्याला करायची हौस आहे स्वतःच्या हाताने. इथेही तो शूज घालायला नाहीच म्हणतो रोज. त्याच्याच हाताने त्याला शूज घालायचं असतं, टाय घालायचं असतं, आय कार्ड घालायचं असतं आणि स्वतःच्याच हाताने खायचं असतं. शूजही तो त्याच्याच हाताने घालतो, हातच नाही लावून देत. छान आहे, करतो आहे त्याच्या वयाच्या मानाने तो खूप. तर आताही त्याची स्कूलची जाण्याची वेळ झाली आहे. स्वतःचंच त्याला स्वतः करायचं असतं. हॅलो फ्रेंड्स, मी आहे जयश्री. आपल्या जयश्री मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता माझे दोन्ही मुलं शाळेत गेले आहेत, तर त्याच्यानंतर मी काय काय करते ते तुम्ही या ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे कळेल. आज मला पूर्ण देवघराची क्लिनिंग करायची होती, कारण आता उद्या आहे हरतालिका, नंतर गणपती, गौराई सगळ्यांचं आगमन होणार आहे. तर नंतर एवढी मला डीप क्लिनिंग करायला जमणार नाही. त्याच्यामुळे मी आजच अशी छान देवघराची सगळं साफसफाई करून घेते.
छान अभ्यास करतो हो ना बाळा. काय लिहितोय रियांश तू ते? 8 ची स्पेलिंग बोल. EIGHT. व्हेरी गुड. हे हाताला काय लागलंय रियांश? तिकडच्या हाताला काय लागलंय ते? इथे 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 हे काय लागलंय? काय केलंय तू? स्टिकर इथे पण काढून दाखव. लिहितो रियांश. छान हँडरायटिंग काढतो रियांश. बोलून बोलून लिही ना. 9 11 नंतर काय असतं? 15 ची स्पेलिंग सांग. 15 ची स्पेलिंग सांग. 1 5 15. काय होतं ते? 16 ची इकडे बोलून बघ. इकडे बघ. आता 18 ची बोल. 18. व्हेरी गुड. रियांश छान अभ्यास करतो, बॅडमिंटन खेळतो, घरात काय काय मस्ती करतो हो ना बाळा. स्कूलला पण जातो. अजून कुठे कुठे जातो? स्लोली जरा मग छान हँडरायटिंग. घाई नको करू. असं नको. बघू ते काय अभ्यास तुझा स्टडी. इकडे मला वाचून दाखव. हां मी तुला विचारते की तू काय हँडरायटिंग केली. चल इथे बस. चल मला वाचून दाखव. हे काय काय आहे? समयी गरम पवन किरण दुवन द वेलांटी दिवा. हां बोल. अननस पपई समयी गरम पवन किरण दिवा सुमा सीमा गरीवा मा. व्हेरी गुड. तर चला तर फ्रेंड आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.